गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? आय एम शुअर यू ऑल आर फाईन. एकदा एका गावात एक वैद्य असतात. ते पूर्ण रोग्यांची सेवा ईश्वर सेवा म्हणून करत असतात. त्यांचा असा ठरलेला नियम असतो की ते घरून निघताना त्यांची बायको त्यांना लिस्ट देणार, काय काय सामान आणायचं आहे. आणि ते त्यांची जेव्हा सेवा सुरू करतात, रुग्णांना तपासतात, तर घर खर्चाचा तेवढा त्या दिवशीचा हे निघाला आकडा की ते आलेल्या नंतरच्या रुग्णांकडनं एकही पैसा घेत नाहीत. हा त्यांचा वर्षानुवर्षाचा शिरस्ता असतो. एक दिवस त्यांच्या काय क्लिनिक समोर एक मोठी पॉश गाडी बंद पडते. तर ड्रायव्हर उतरतो, तो सांगतो गाडी सुधारायला वेळ लागणार आहे. तर तो जो मालक असतो गाडीतला, तो उतरून येतो आणि मग चक्कर मारता मारता त्याला ते वैद्य दिसतात, त्यांच्याशी गप्पा मारतो तिथे जाऊन. बोलता बोलता तो सांगतो की त्याला मूल-बाळ नाही आहे. तर ते वैद्य बोलता बोलता 2-4 पुड्या बनवून देतात त्यांना आणि म्हणतात की "हा तुम्ही घ्या." तर तो पैसे द्यायला जातो. तर ते म्हणतात, "नाही, मी आज काही पैसे घेणार नाही." मग तो खूप आग्रह करतो. तर ते तिथले लोकं सांगतात की यांचा असा नियम आहे की त्यांचं ते एक ठराविक आकडा झाला की मग ते कोणाचकडनं कधीच पैसे घेत नाहीत. त्याला आश्चर्य वाटतं. तो गाडी ठीक झाल्यावर जातो. घरी गेल्यावर आपल्या बायकोला हा किस्सा सांगतो की असं-असं आज मला एक वैद्य भेटले आणि त्यांनी मला अशा पुड्या दिल्या, पण औषधाचे पैसे नाही घेतले. तर ती म्हणते, "आज तुम्ही एका देव माणसाला भेटून आले आहात." काही वर्ष त्यांचं हेच सगळं सुरू असतं. एक दिवस काही वर्षांनंतर त्यांची बायको जेव्हा चिठ्ठी देते, त्यात लिहिलं असतं काहीतरी घर खर्चाचं एक आकडा, सामान लागणाऱ्याचा आणि शादी का सामान. मुलीचं त्यांच्या लग्न असतं. त्यांना आश्चर्य वाटतं, म्हणतात, "यार, आता एवढे तर माझ्याकडे पेशंटही येत नाहीत की मी शादी का सामानचा सगळा खर्च जुगाड करीन." पण तो ईश्वराची मर्जी म्हणून निघतात घरून. बघू काय करतो देव असं. आणि ते त्यांच्या कामाला लागतात. पुन्हा त्याच ज्याची गाडी बंद पडली असते, तो माणूस त्या शहरात येतो आणि त्याला त्या वैद्यांच्या तिथे भेटायला यायचं असतं म्हणून त्यांना भेटायला येतो. आणि त्यांना येऊन भेटतो आणि म्हणतो, "तुम्ही मला ओळखलत का?" ते म्हणतात, "नाही." मग तो सगळा किस्सा सांगतो, "माझी गाडी बंद पडली होती. मग तुम्ही मला अशा-अशा पुड्या करून दिल्या आणि तुमच्या औषधांच्या ह्याला गुण येऊन मला आणि माझ्या बायकोला आज 2 मुलं आहेत. तर माझ्या भाच्याच्या लग्नाकरता म्हणून भाचीचं लग्न आहे म्हणून मी गावात पुन्हा आलो होतो आणि मला असं आठवत होतं की तेव्हा तुमच्या अंगणात एक लहान मुलगी खेळत होती. तर मी तिच्यासाठी लग्नाचं सगळं खरेदी करत असताना एक एक्स्ट्रा सेट प्रत्येक गोष्टीचा तुमच्या मुलीसाठी घेतला की कधीतरी तिच्या कामात येईल." तो वैद्य असा बघतो वरती, म्हणतो, "देवानीच माझी आज पूर्ण काळजी मिटवली आहे. ईश्वरानीच माझी पूर्ण आत्तापर्यंत इतके वर्ष सगळी." आणि त्या माणसाला कुठून बुद्धी होते, तो पुन्हा त्या गावात येतो आणि सगळं सामान तो त्या भाजीच्या लग्नासाठी जे काय, तो श्रीमंत असतो तो खूप. जे काय त्या भाजीकरता घेतला तो एक एक्स्ट्रा सेट त्यांनी ह्याच्या मुलीसाठी घेतलेला असतो. कसं असतं, देवबाप्पा बघत असतो. ही जरी फॅन्सी गोष्ट असली किंवा खरी असली, आय डोंट नो. पण देव बघत असतो आणि तुम्ही जसं सगळं करता, सोसायटीकरता, समाजाकरता, अवतीभोवतीच्यांकरता, तर ते सगळं व्याजासकट आपल्याला मिळत असतं. त्याच्यामुळे चांगली कर्म करत राहा. तुम्हाला सगळं आयुष्यात चांगलंच मिळणार. सगळ्यांच्या आयुष्यात चांगलंच येवो. आयुष्य खूप सुंदर आहे. स्टे ब्लेस्ड. आय लव्ह यू ऑल.